नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसनमधील प्रॉब्लेम सेट 2 मधील पहिले 6 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करतोय. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो काय क्वेश्चन दिलेला आहे, 1/x+5 इज इक्वल टू 1/x². फर्स्ट ऑफ ऑल आपण यांचा क्रॉस मल्टिपल करून घेऊया. x² इंटू 1 x² इज इक्वल टू x+5 इंटू 1 x+5. साईड चेंज करून घेऊया. आता हे प्लस एक्स इकडं आल्यानंतर -x -5 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आता नीट ऑब्झर्व केलं तर आपण इथं फॅक्टरायझेशन मेथडने हे सॉल्व करू शकत नाही, कारण मल्टिपल 5 आणण्यासाठी असे कोणतेही दोन फॅक्टर आपल्याला मिळणार नाही. ठीक आहे. सो आपण हे फॉर्म्युला मेथडने सॉल्व करूया. सो फॉर्म्युला मेथडने सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथं कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -1 अँड c इज इक्वल टू -5. सो आता b² - 4ac ची व्हॅल्यू पहिली फाइंड आउट करूया. -b² -4 इंटू 1 इंटू -5 -1² +1 4 1 4 -4 इंटू -5 प्लस 20. सो 21. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला 21 मिळाली. आता फॉर्म्युला टाकायचा. फॉर्म्युला आपला आहे x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. ओके. सो b ची व्हॅल्यू आहे -1 -1 प्लस मायनस अंडर रूट 21 अपॉन 2 इंटू 1. ओके. मायनस मायनस प्लस प्लस मायनस. आता 21 ची फोड होते का? आपण इथं ब्रेक करू शकत नाही. ब्रेक असे करायचे की त्याच्यातील एकाचं स्क्वेअर रूट निघेल. मग परंतु इथं 3 7 किंवा 7 3 21, पण दोघांपैकी कोणाचंही तिथं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून आपण ॲज इट इज ठेवूया. 2 1 2. सो आता इथं दोन व्हॅल्यू मिळणार आपणाला. 1 प्लस अंडर रूट 21 अपॉन 2 और x इज इक्वल टू 1 मायनस अंडर रूट 21 अपॉन 2. अशा या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं या एक्सचे सोल्युशन आपल्याला इथे मिळालेले आहे. ठीक आहे. आता हेच आपण सेंटेन्स इथं खाली लिहायला विसरायचं नाही. कोणतं सेंटेन्स? 1 प्लस अंडर रूट 21 डिवायडेड बाय 2 अँड 1 मायनस अंडर रूट 21 अपॉन 2 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. Okay, this is the question number first. Then next question आहे पाहता, x² minus 3x upon 10 minus 1 upon 10 so is equal to 0. आता इथं तुम्हाला डिनॉमिनेटर 10 आहे, तो 10 डिनॉमिनेटर पहिला आपल्याला कॅन्सल करावा लागेल. तो कॅन्सल करण्यासाठी काय करायला लागेल? बोथ साइड मल्टिपल बाय 10. both side multiple by 10. So 10 into x² minus 10 into 3x upon 10 minus 10 into 1 upon 10 is equal to 0 into 10. म्हणजे इथं प्रत्येक टर्मला आपण 10 ने मल्टिपल केलेलं आहे. आता इथं 10 कॅन्सल होतोय बघा. 10 ला 10, इथं पण 10 ला 10 कॅन्सल झाला. 10 into x² 10x² मायनस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता याला आपल्याला कम्पेअर करावं लागेल. त्याच्यापूर्वी आपल्याला इथं फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व होत आहे का बघूया. 10 1 10 म्हणजे मल्टिपल आणायचं आहे -10 आणि सम आणायचं आहे -3. होत आहे 5 2 5 आणि 2 बघा. 5 आणि 2 सम आणि मल्टिपल. आता मायनस चिन्ह कोणाला घ्यायला लागेल? मोठ्या संख्येला. 5 2 10 -10 प्लस मायनस मायनस 5 - 2
3 आणि ग्रेटर साईन, म्हणजे आपण घेतलेले जे काही टर्म्स आहेत ते बरोबर आहेत. सो इथं 10x² मायनस 5x प्लस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे मिळवलेले जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आपण मिडल टर्मला टाकायचे. आता ग्रुप करा. ग्रुपमध्ये कॉमन काय निघेल, इथं पण 5x आहे, इथं पण 5x आहे, 5x. याच्यातला 5x आपण काढला तर राहिला इथं 2x, कारण डबल एक्स आहे ना, x² आहे, मायनस 1 राहिला कारण 5x पूर्णपणे बाहेर कॉमन निघलेला आहे. आता इथं बघा कॉमन काहीच नाही, त्यावेळेस 1, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता दोन्ही सेम ब्रॅकेटसाठी एक कॉमन ब्रॅकेट आणि इथं बाहेरच्या संख्यांसाठी एक ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 5x प्लस 1 इज इक्वल टू 0. सो 2x इज इक्वल टू मायनस पलीकडे गेल्यावर प्लस होणार, सो 1/2. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2. आणि इथं पाहूया आता 5x इज इक्वल टू प्लस एक्स प्लस 1चा मायनस 1 झाला आणि x इज इक्वल टू मायनस 1/5. सो इथं आपल्याला हे दोन सोल्युशन्स मिळालेले आहेत. इथं लिहायचं फायनली 1/2 अँड मायनस 1/5 are the roots of given quadratic equation. Okay, this is the second number. Then next question number 3. Question number 3 पाहूया आता. In bracket 2x plus 3 whole square is equal to 25. आता इथं दिलेलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला आपण आता इथं दिलेली जी काही व्हॅल्यू आहे ती पण स्क्वेअर फॉर्ममधली आहे आणि इथं तर ऑलरेडी स्क्वेअर दिलेला आहे. मग आपण a² मायनस b² फॉर्ममध्ये याचा आपण फॉर्म्युला तयार करून घेऊया. बघा, हे पहिलं ॲज इट इज ठेवू आणि हे प्लस आहे तिकडं आल्यावर मायनस होतील. त्यानंतर आता याला स्क्वेअरला स्क्वेअर फॉर्ममध्ये करून घेऊया 25ला. सो 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे. सो आता आपल्याला माहिती आहे की या पूर्ण याला जर आपण a सपोज केला आणि 5ला b सपोज केला तर a² मायनस b², म्हणजेच काय होणार, आता एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी आणि एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी नुसार आपण लिहायचे. आता a 2x प्लस 3 हा a झाला, प्लस 5 म्हणजे हे एक ब्रॅकेट झालं आणि इकडं 2x प्लस 3 मायनस 5, एका याच्यामध्ये प्लस 5 आणि एका याच्यामध्ये मायनस 5 इज इक्वल टू 0. आता इथं पहा 2x, आता यांच्या दोघांचे दोन सेपरेट इक्वेशन्स तयार करायचे. 3 प्लस 5 8 इज इक्वल टू 0 और प्लस मायनस मायनस 5 मायनस 3 2. सो 2x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता 2x हे मायनस प्लस 8 आहे, तिकडे आल्यानंतर मायनस 8 झालं. सो x इज इक्वल टू मायनस 8/2. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो x इज इक्वल टू मायनस 4. इकडं और 2x इज इक्वल टू प्लस 2. सो x इज इक्वल टू 2/2. सो 1. देअरफॉर x इज इक्वल टू प्लस 1. सो इथं आपणाला काय मिळाले, -4 अँड 1 आर द रूट्स ऑफ given quadratic equation. Okay, so this is the question number 3. Next question number 4. m² प्लस 5m प्लस 5. आता इथं पहा, जर आपण इथं 1 आणि 5 1 जा 5 मल्टिपल आणून इथं सम जर 5 आणण्यासाठी आपल्याला याचे फॅक्टर मिळत नाहीत. सो आपण ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला मेथडचा वापर करूया. सो कम्पेअर विथ am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 5 and c इज इक्वल टू 5. Therefore b² मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू 5चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5.
5चा स्क्वेअर 25, 4 1 जा 4 मायनस 4 इंटू प्लस 5 मायनस 20. सो इथे व्हॅल्यू मिळाली आपल्याला डेल्टाची 5 व्हॅल्यू मिळाली. ओके, आता फॉर्म्युला m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट साइन बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो मायनस बी, बीची व्हॅल्यू आहे 5 प्लस मायनस रूट साईनमध्ये 5 डिवायडेड बाय 2 इंटू 1. सो मायनस 5 प्लस अंडर रूट 5 अपॉन 2 1 जा 2 ही एक व्हॅल्यू मिळाली. आणि दुसरी m इज इक्वल टू मायनस 5 मायनस रूट साइन 5 अपॉन 2. अशा दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. इथं फायनली काय लिहिणार आपण, देअरफॉर मायनस 5 प्लस अंडर रूट 5 अपॉन 2 अँड मायनस 5 मायनस अंडर रूट 5 अपॉन 2 आर द रूट्स ऑफ given quadratic equation. Okay, this is the question number 4. Next question number 5. 5m square plus 2m plus 1. आता इथं बघा मल्टिपल a आणि c चा 5 1 जा 5, तर मल्टिपल आणायचं आहे 5 आणि प्लस आणायचं आहे, सम आणायचं आहे 2. मग अशा वेळी आपल्याला निघतोय का एखादा, तर एकही फॅक्टर मिळत नाहीये, म्हणजे आपण इथं फॉर्म्युला मेथडने सॉल्व करावं लागणार आहे. कंपेअर विथ am square plus bm plus c is equal to 0. So a is equal to 5, b is equal to 2 and c is equal to 1. Therefore b square minus 4ac is equal to 2 चा स्क्वेअर minus 4 into 5 into 1. 2 चा स्क्वेअर 4, 4 5 जा 20, 1 जा 20, सो मायनस 16. आता पहा इथं डेल्टाची व्हॅल्यू मायनस आलेली आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. इथं लिहायचं देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. ज्यावेळेस मायनसमधील व्हॅल्यू येते त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की ह्याची जे रूट्स आहेत ते नॉट रिअल असतात. मग रूट ज्यावेळेस नॉट रिअल असतात त्यावेळेस आपल्याला पुढं सॉल्व करायची गरज नाही, एवढंच तिथं सॉल्व करायचं. इथं लिहायचं देअरफॉर द रूट्स आर not real. Okay, this is the question number 5. Take screenshot. Then next question number 6. x square minus 4x minus 3. आता पहा इथं सुद्धा आपणाला फॅक्टर याचे मिळत नाहीत. फॅक्टर मिळत नसतील तर आपण फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं. सो इथं कंपेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. So a is equal to 1, b is equal to minus 4 and c is equal to minus 3. Therefore b square minus 4ac is equal to, b ची व्हॅल्यू आहे minus 4 चा स्क्वेअर minus 4 into 1 into minus 3. minus 4 चा स्क्वेअर plus 16 minus 4 1 जा 4 into minus 3. 16 मायनस मायनस प्लस 4 3 जा प्लस 12. सो व्हॅल्यू मिळाली 28. डेल्टा इज इक्वल टू 28. डेल्टाची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट साइन बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो आता व्हॅल्यू टाका. b ची व्हॅल्यू आहे मायनस 4, मायनस 4 प्लस मायनस रूट साइन 28 डिवायडेड बाय 2 इंटू 1. मायनस मायनस प्लस प्लस मायनस. आता 28 ची फोड होतीये किती, 4 7 जा 28 अपॉन 2. सो आता इथं 4 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 निघालं आणि आतमध्ये राहिले अंडर रूट 7. सो आता यांच्यामध्ये कॉमन निघतोय, 2 कॉमन निघाला, तर इथं शिल्लक राहिले 2 प्लस मायनस. आता 2 बाहेर निघल्यामुळे इथं काहीच नाही, अंडर रूट 7 डिवायडेड बाय 2. सो 2 2 कॅन्सल. राहिलं काय आता इथं
आता दोन व्हॅल्यू मिळणार आहेत, एक प्लस आणि एक मायनस. सो एक्स इज इक्वल टू 2 प्लस अंडर रूट 7 और एक्स इज इक्वल टू 2 मायनस अंडर रूट 7. अशा या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. मग फायनल सेंटेन्स काय लिहिणार? देअरफॉर 2 प्लस अंडर रूट 7 अँड 2 मायनस अंडर रूट 7 आर द रूट्स ऑफ quadratic equation. Okay, this is the question number 7. So the remaining जे क्वेश्चन 8 to 15 आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, धन्यवाद.